हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन. मायसेल्फ नितीन. आज घेऊन आलोय 13 जुलैचे करंट अफेअर्स. करंट अफेअर्स म्हटला की जिकरीचा विषय ठरतो आणि इम्पॉर्टंट जे पॉईंट आहेत ते सुचत नाही. त्याच्यासाठी आपण कमी घेतो. क्वांटिटी कमी आहे, क्वालिटी बेस्ट आहे. 8-9 न्यूज असतात, त्याची MCQ, त्याचे वन लाइनर्स, थोरो चॅप्टर इज क्लिअर. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा. आता डेली विल स्टार्ट. 13 तारखेचं करंट अफेअर आहे. Directly we will start with the first news. चलो लेट स्टार्ट. आता आज आपण चलो आपला नेहमीच पेन घेऊयात. चलो बघा, भारतीय वन्यजीव संस्था, ठीक आहे, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, 28वी बैठक पार पडली. कितवी? 28वी, 28th बैठक पार पडली. बघा आता, पुनर्गठित भारतीय वन्यजीव संस्था वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सोसायटीचे 28वी बैठक 9 जुलै 26 रोजी पार पडले. कुठे? कोइंबतूर. ठीक आहे. येथील केंद्रीय राज्य वन सेवा अकादमी, केंद्रीय राज्य वन सेवा अकादमी येथे पार पडलेली. बघा, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, ठीक आहे, भूपेंद्र यादव काय होते ते? अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडलेली आहे. पुनर्रचनेनंतर म्हणजे काय? रिऑर्गनायझेशन झालं, त्याचं पुनर्गठित केलेली आहे ती. नवीन सोसायटीची ही पहिलीच, हे लक्षात ठेवा, पुनर्रचनेनंतर नवीन सोसायटीची ही पहिलीच बैठक होती. म्हणजे आधी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट इंडियाचे अध्यक्ष सदस्य, ठीक आहे, त्यांचा कार्यकाळ हा वेगळा होता. परंतु मागच्या वर्षी परत काय केलं? त्याचं पुनर्गठन केलं, म्हणजे नवीन रिऑर्गनाइज्ड वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली, नवीन सदस्य वाढवले. ठीक आहे. कालावधी चेंज केला, बऱ्याच अधिकाऱ्यांचं डेजिग्नेशन चेंज केलं आणि मग त्यानंतर ही जी झाली तर ही पहिली बैठक झाली. ठीक आहे. या बैठकीत बघा, पुढील 3 वर्षांसाठीच्या, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, वैज्ञानिक आराखड्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. मानव वन्यजीव संघर्ष म्हणजे काय? ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट, ह्युमन अँड वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट कमी करणे, तंत्रज्ञान आधारित वन्यजीव व्यवस्थापन करणे, क्षमता बांधणी म्हणजे काय? कपॅसिटी बिल्डिंग, यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. आता हे लक्षात घ्या, विकसित भारत 2047, विकसित भारत @2047, ह्या दिवशी काय होतील? भारतीय स्वातंत्र्याला 100 वर्ष होतील. 100वा स्वातंत्र्य दिन असेल. या संकल्पनेशी सुसंगत राहण्यासाठी संस्थेच्या संशोधन आणि प्रशिक्षण उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे भारतातील वन्यजीव संशोधन, जैवविविधता संवर्धन आणि वन्यजीव व्यवस्थापनासाठीची प्रमुख राष्ट्रीय संस्था आहे. ठीक आहे, प्रमुख राष्ट्रीय संस्था आहे. सो दीज आर द इम्पॉर्टंट थिंग्स यू हॅव टू स्टडी, गेटिंग. सो ह्या गोष्टी फक्त काय करा? लक्षात ठेवा. डन. लक्षात ठेवा. आलं लक्षात? वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची 28वी बैठक भरली कोइंबतूर. मग कोइंबतूर कुठे आहे ते सांगा, कोणत्या स्टेटमध्ये? आणि पुनर्गठन झाल्यानंतर ती पहिलीच आहे. पुनर्गठन झाल्यानंतर पहिलीच आहे. आणि वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव त्याचे काय होते? अध्यक्ष होते. डन. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग बघा, भारत आणि ऑस्ट्रेलिया इथं दिलंय पॅक्ट्स. ठीक आहे, पार्टनर भारत आणि ऑस्ट्रेलिया पार्टनरशिप, हा लक्षात ठेवा, पार्टनरशिप फॉर, बघा, पार्टनरशिप फॉर ऑस्ट्रेलिया इंडिया सायबर अँड क्रिटिकल टेक्नॉलॉजी, पार्टनरशिप फॉर ऑस्ट्रेलिया इंडिया अँड सायबर अँड क्रिटिकल टेक्नॉलॉजी माध्यमातून सायबर सुरक्षा आणि महत्वपूर्ण तंत्रज्ञानातील सहकार्याला नवी चालना दिली. डायरेक्ट विचारतील, रिसेंटली पॅक्ट हा करार कोणत्या दोन देशांमध्ये साईन केला गेला किंवा करार झाला, किंवा पॅक्ट हा इंडिया, भारत, ऑस्ट्रेलिया या दरम्यान झाला? त्याचा मुख्य उद्देश काय? काय? सायबर अँड क्रिटिकल टेक्नॉलॉजी. हा उपक्रम सर्वसमावेशक कॉम्प्रेहेन्सिव्ह सामरिक भागीदारी आणि सायबर सहकार्य आराखडा 2020 वर काय देतो? आधारित आहे. त्या म्हणजे आपली जी कॉम्प्रेहेन्सिव्ह सामरिक, ठीक आहे, म्युच्युअल भागीदारी जी आहे
आणि सायबर सहकार्य आराखडा आहे या आधारावर आहे. या उपक्रमांतर्गत बघा दोन्ही देश AI, सेमीकंडक्टर, अवकाश तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, ठीक आहे, संरक्षण संशोधन, सुरक्षित पुरवठा साखळी या क्षेत्रात एकत्रितपणे काम करतील. बघा उद्देश काय, इंडो पॅसिफिक प्रदेशात एक सुरक्षित, सर्वसमावेशक आणि नियमांवर आधारित डिजिटल व्यवस्था काय करणार आहे, प्रस्थापित करणे, तांत्रिक नवोपक्रमाला चालना देणे आणि आर्थिक व सामरिक सुरक्षा मजबूत करणे. आलं लक्षात. दोन देश ह्या सगळ्या गोष्टींवर काय करतील, मिळून काम करतील. कोणतं, AI असेल, सेमीकंडक्टर असेल, स्पेस टेक्नॉलॉजी असेल, सायबर सिक्युरिटी असेल, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, DPI, ठीक आहे, देन रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल, ओके, अँड सेफ अँड सिक्युअर सप्लाय चेन. या सगळ्या गोष्टींवर ते काय करतील, एकत्र काम करतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया त्यांच्या दरम्यान कोणता करार झालाय, पॅक्ट. डन. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. अगेन बघा सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधले महत्वाची न्यूज, अस्त्र MK1 बघा, अस्त्र MK1 क्षेपणास्त्र जकार्ता, कुठे, इंडोनेशिया देशाची राजधानी, इंडोनेशियाची राजधानी, येथे झालेल्या द्विपक्षीय शिखर परिषदेदरम्यान भारत इंडोनेशियाने स्वदेशी बनावटीच्या, म्हणजे आपण जे बनवलेलं आहे इंडियन मेड, ठीक आहे, मेड इन इंडिया वाला अस्त्र मार्क 1 हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या पुरवठ्यासाठी एक संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. डन. कोणी केलेले, DRDOने, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, डिफेन्स रिसर्च बघा, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, DRDOने विकसित केलेले आहे. आणि BDL ने, ठीक आहे, BDL ने काय केलेले, उत्पादन केलेले. लक्षात ठेवा कोणी विकसित केले आणि कोणी उत्पादन केलेले, भारताचे पहिले स्वदेशी बियॉन्ड व्हिज्युअल रेंज, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, एअर टू एअर मिसाईल आहे अस्त्र MK1. याच्यावर कसाही क्वेश्चन येईल, अस्त्र MK1 काय आहे, बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल. ते भारताने पहिल्या, म्हणजे भारतात विकसित झालेलं पहिलं मिसाईल आहे. कोणता, बियॉन्ड व्हिज्युअल रेंज वाला, ठीक आहे. कोणी विकसित केले, DRDOने. कोणी उत्पादन केले, BDL ने, ठीक आहे. हे बघा बियॉन्ड व्हिज्युअल रेंज, BV राम. हे क्षेपणास्त्र सुमारे मॅक 4.5च्या वेगाने, किती, मॅक 4.5 त्याचा स्पीड आहे. म्हणजे एक मॅक किती असतो, हवेचा जो स्पीड असतो, वाऱ्याचा स्पीड असतो, ठीक आहे, प्रकाशातला तो स्पीड असतो. आणि लाईटचा जो स्पीड असतो मॅक, त्याच्यापेक्षा जास्त वेगाने ते काय करतं, पुढे जातं. वेगाने 80 ते 110 किलोमीटर अंतरावर हवाई लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे. ह्या करारामुळे भारताचे संरक्षण निर्यात, आत्मनिर्भर संरक्षण उत्पादन, भारत इंडोनेशिया सामरिक सहकार्याला नवी चालना मिळाली. ऑब्वियस आहे, इफ यू आर एक्सपोर्टिंग समथिंग टू अदर कंट्रीज देन वी आर सेल्फ सफिशियंट इन दॅट पर्टिक्युलर प्रॉडक्ट. एखादा प्रॉडक्ट आपण तेव्हाच दुसऱ्या देशाला देतो ना जेव्हा आपण सेल्फ सफिशियंट आहे त्याच्यात. सो MK1 अस्त्र जे आहे ते आपल्याच इथे प्रॉडक्ट होतोय, आपणच बनवलेले, आपणच विकसित केलेले. सो एम्पल अमाऊंट ऑफ प्रोडक्शन इज देअर अबाउट दॅट पर्टिक्युलर प्रॉडक्ट. आलं लक्षात. आणि म्हणून आपण तेवढे कॅपेबल आहे की दुसऱ्या देशांना देऊ. याच्यामुळे काय होईल, आपली संरक्षण कॅपॅबिलिटी आहे, म्हणजे आपण मेड इन इंडियाला चालना देऊ शकतो आणि आपली संरक्षण व्यवस्था बळकट करू शकतो. की कारण आपण जर दुसऱ्या देशांना देऊ करतो म्हणजे वी आर सेल्फ सफिशियंट इन द डिफेन्स टेक्नॉलॉजी. गेट इट. इस्रोने बघा, इस्रोने इंडियन स्पेस रिसर्च इन्स्टिट्यूट LVM-3M7 साठी CE-20 क्रायोजेनिक इंजिनला मंजुरी दिलेली. ठीक आहे, आता हे लक्षात ठेवा. इस्रोने बघा 6 जुलै 26 रोजी तमिळनाडूतील महेंद्रगिरी येथील इस्रो प्रॉपल्शन कॉम्प्लेक्स मध्ये CE-20 क्रायोजेनिक इंजिनची उड्डाण स्वीकृती चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. हे इंजिन बघा LVM-3M7 मोहिमेच्या क्रायोजेनिक अप्पर स्टेज मध्ये वापरले जाईल. ह्या चाचणी दरम्यान
नवीन बघा नोझल संरक्षण प्रणालीचा प्रथमच यशस्वीपणे वापर करण्यात आला. प्रथमच यशस्वीपणे वापर करण्यात आला. बघा C-20 इंजिनने चांद्रयान-2, चांद्रयान-3 आणि इतर LVM लाईट वेट, ठीक आहे, मिसाइल्स, लाईट वेट मिसाइल्स मोहिमांमध्ये आपली विश्वसनीयता आधीच सिद्ध केलेली आहे. ह्या इंजिनने बघा गगनयान मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेसाठी आवश्यक असलेले मानवी रेटिंगचे निकषही पूर्ण केलेले आहेत, ज्यामुळे भारताची मानवी अंतराळ उड्डाण क्षमता लक्षणीयरित्या मजबूत झाली. आलं लक्षात. इस्रोने काय केलेलं, लाईट वेट मिसाईल 3-2 मिसाईल 7 साठी C-20 क्रायोजेनिक इंजिनला काय दिलेली, मंजुरी दिलेली आहे. ठीक आहे. मग ह्या इंजिनने बघा चंद्रयान-2, चांद्रयान-3 इतर रेल्वे मोहिमांमध्ये आपली विश्वसनीयता आधीच सिद्ध केलेले. डन. आता गगनयान मोहिमेसाठी पण आवश्यक मानवी निकष, ठीक आहे, जर एखाद्या मोहिमेत ह्युमन बिंगला घेऊन जायचं असेल तर ते निकष सुद्धा या मोहिमेने काय केलेत, पूर्ण केलेले आहेत. डन. सो ह्या सगळ्या गोष्टी फक्त काय करा, लक्षात ठेवा. जे कुठे काय काय झालं, महेंद्रगिरी येथे त्याची काय झाली, टेस्ट झाली. ठीक आहे. नावं मात्र लक्षात ठेवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये. बघा आता पुढे पंतप्रधान मोदी यांना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले. ठीक आहे. पंतप्रधान मोदी यांना जकार्ता दौऱ्यादरम्यान बघा सर्वोच्च नागरी सन्मान बितांग आदिपूर्णा प्रदान करण्यात आला. भारत इंडोनेशिया व्यापक सामरिक भागीदारी मजबूत करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे राष्ट्रपती, इंडोनेशियाचे राष्ट्रपती कोण आहे, राष्ट्रपती प्रभावो सुबियांतो यांनी हा पुरस्कार दिला. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हा पुरस्कार मिळवणारे मोदी दुसरे भारतीय आहेत. कितवे आहेत, दुसरे भारतीय आहेत. या प्रसंगी दोन्ही देशांनी बघा संरक्षण असेल, महत्वपूर्ण खनिजे, इम्पॉर्टंट मिनरल्स, कृषी, सागरी सहकार्य, उद्योन्मुख तंत्रज्ञान, शिक्षण यासह अनेक क्षेत्रांमध्ये काय केले, सामंजस्य करार केले. भारत इंडोनेशिया द्विपक्षीय संबंध, इंडो पॅसिफिक सब कार्याला नवीन चालना देण्याच्या दृष्टीने दौरा काय करतो, महत्वपूर्ण. मोदी साहेब इज second best person after the Jawaharlal Nehru that he received this prestigious award. Okay, so लक्षात असू द्या, नाव लक्षात असू द्या, बितांग आदिपूर्णा. 1 ऑगस्ट पासून दिल्लीत मोफत बस प्रवासासाठी पिंक सहेली स्मार्ट कार्ड अनिवार्य राहील. कोणत्या देशाने पिंक सहेली स्मार्ट कार्ड नुकतेच मोफत प्रवासासाठी कंपल्सरी केलेलं आहे, दिल्ली सरकार. दिल्ली सरकारने मोफत प्रवासासाठी कोणते कार्ड अनिवार्य केलेले आहे, पिंक सहेली स्मार्ट कार्ड. काही क्वेश्चन विचारू द्या. बघा दिल्ली सरकारने काय केलेलं आहे, 1 ऑगस्ट 26 पासून DTC आणि क्लस्टर बसेस मधील महिला व तृतीयपंथी प्रवाशांना केवळ पिंक सहेली स्मार्ट कार्ड द्वारे मोफत प्रवास उपलब्ध होईल. हे कार्ड वन नेशन वन कार्ड आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी या प्लॅटफॉर्मशी जोडलेले आहे. 31 जुलै 26 नंतर गुलाबी रंगाची कागदी तिकिटे वैध राहणार नाहीत. आता जी गुलाबी रंगाची कागदी तिकिटे भेटतात ती कन्सिडर केली जाणार नाहीत. ही योजना दिल्लीत राहणाऱ्या बघा व्हेरी इम्पॉर्टंट, हे लक्षात, 12 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या महिला आणि तृतीयपंथी व्यक्तींना लागू आहे. 12 वर्षापुढील महिला असेल आणि 12 वर्षापुढील तृतीयपंथी असतील त्यांना लागू होईल. सार्वजनिक वाहतुकीमध्ये डिजिटल पडताळणी, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक डिजिटल प्रशासनाला प्रोत्साहन देण्याचा हा उद्देश आहे. ठीक आहे. सो दिस विल बी द कार्ड, असं ते कार्ड भेटेल त्यांना. ठीक आहे. म्हणजे आपलं जसं ATM कार्ड आहे तसं त्यांना कार्ड भेटेल. ते कार्ड राहिलं तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट काय भेटणार, ट्रॅव्हलिंग भेटणार, ज्या स्टेटच्या बसेस असतील. आलं लक्षात. पिंक सहेली स्मार्ट कार्ड अनिवार्य असणारे 1 तारखेपासून. डन, गेटिंग दिस थिंग्स. चल नेक्स्ट सी, जागतिक बँकेने, वर्ल्ड बँकेने छतावरील सौर ऊर्जा कार्यक्रमासाठी, ठीक आहे, म्हणजे काय, रूफटॉप सोलर एनर्जी, छतावरील सौर ऊर्जा कार्यक्रमासाठी $890 दशलक्ष काय केलेले आहेत, मंजूर केलेले आहेत. कोणी, जागतिक बँकेने. बरोबर आहे. आपली जी स्कीम आहे रूफटॉप सोलर एनर्जी जनरेशन त्याच्यासाठी $890 दशलक्ष मंजूर केले. बघा कोणती स्कीम आहे, PM सूर्यघर, जागतिक बँकेने बघा PM सूर्यघर मोफत वीज योजना, ठीक आहे, साठी
890 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या वित्त पुरवठा पॅकेजला मंजुरी दिलेली आहे. या योजनेचा उद्देश बघा, देशभरातील 1 कोटी घरांच्या छतावर सौर पॅनल बसवणे आहे. वित्त पुरवठ्यामध्ये IBRD, क्लीन टेक्नॉलॉजी फंड आणि लिव्हेबल प्लॅनेट फंड यांच्या योगदानाचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे बघा स्वच्छ ऊर्जा उत्पादन, खासगी गुंतवणूक वाढेल. अंदाजे 17 लाख रोजगार निर्मिती, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, 17 लाख पर्यंत रोजगार निर्मिती होण्याची क्षमता आहे. हा उपक्रम भारताचे 2070 झिरो कार्बन एमिशन, निव्वळ शून्य लक्ष आणि 2035 पर्यंत फॉसिल फ्युएल्स मुक्त भारत ऊर्जा क्षमता वाढवण्याच्या राष्ट्रीय वचनबद्धतेला बळकटी देईल. आलं लक्षात? 890 दशलक्ष अमेरिकन डॉलर वर्ल्ड बँकेने आपल्या देशात पंप इन केलेले आहेत, जेणेकरून आपलं PM सूर्यघर मोफत वीज योजना जी आहे त्या तिथील 1 कोटी घरांवर काय करायचंय, सोलर रूफटॉप बसवायचं. याच्याने काय होणार, रोजगार निर्मिती होणार आहे, स्वच्छ इंधन आपल्याला अवेलेबल होणार आहे. आणि आपलं जे ड्रीम आहे 2070 पर्यंत झिरो एमिशन म्हणजे काय, कार्बन एमिशनची पातळी ऑलमोस्ट शून्यावर आणायची. ठीक आहे. आणि 2035 पर्यंत फॉसिल फ्युएल्स मुक्त म्हणजे काय, रिन्युएबल एनर्जी बनवायची आपल्याला. त्या गोलकडे, त्या ध्येयाकडे आपली काय इथे वाटचाल आहे. आलं लक्षात? दीज आर द सोलर पॅनल्स यू विल सी, की आता बऱ्यापैकी ठिकाणी तुम्हाला लावले बघायला भेटत असतील. उच्च शिक्षणामध्ये GER तमिळनाडू भारतात अव्वल क्रमांकावर आहे. आणि साऊथ इंडियन स्टेट्सच घ्या ना, केरळ असेल, कर्नाटक असेल, तमिळनाडू असेल, एज्युकेशनच्या बाबतीत थोडे अप्पर क्रायटेरिया त्यांचे. मग उच्च शिक्षणामध्ये बघा, तमिळनाडू भारतात अव्वल क्रमांकावर आहे बघा, 80. ठीक आहे. ऑल इंडिया सेकंडरी हायर एज्युकेशनचा जो सर्वे, ठीक आहे, 52.3%, किती, 52.3%च्या सकल नोंदणी गुणवत्तेनुसार तमिळनाडूने उच्च शिक्षणात देशात प्रथम क्रमांक पटकवला आहे. रिपोर्टचं नाव लक्षात ठेवा, कोणतं राज्य प्रथम येते लक्षात ठेवा. हे प्रमाण बघा 30%च्या म्हणजे राष्ट्रीय सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या जास्त आहे. म्हणजे राष्ट्रीय सरासरी म्हणजे काय, ऑल ओव्हर द इंडिया जर तुम्ही विचार करणार तर हायर एज्युकेशनला फक्त 100 पैकी 30 पोरं फक्त काय होतात, ट्रान्सफर होतात. म्हणजे समजा 12वी पर्यंत किंवा 10वी पर्यंत 100 मुलं होती, तर फर्स्ट इयरला डिग्रीला फक्त त्यातले 30 मुलं जातील, बाकीचे ड्रॉप होतील. ठीक आहे. सो हे जे पूर्ण भारतातलं प्रमाण आहे, ठीक आहे, त्याच्यापेक्षा तमिळनाडूचं प्रमाण 52.3%. सलग तिसऱ्या वर्षी राज्यातील महिलांचे सकल नोंदणी गुणोत्तर काय झालेले, 53.1 पुरुषांच्या 52.1 सकल नोंदणी गुणोत्तरापेक्षा जास्त राहिले. आता तुम्हाला वाटत असेल की महिला जास्त एनरोल करतात, बट बेसिक थिंग इज, आधी सुरुवातीला पुरुष जास्त नोंदणी झाले, पुरुष जास्त शिक्षण घेत होते, महिलांना बॅकवर्ड समजून किंवा लेस सेक्स समजून एज्युकेशन दिलं जायचं नाही. बट व्हॉट हॅपन्स यू नो, की नाव डेज महिलांना स्कोप आहे, त्यांची ऑलरेडीच कमी नोंदणी झाली होती, तर आता जास्तीत जास्त महिला अवेअर होत आहे आणि नोंदणी करताय. बरोबर आहे. सो महिलांची नोंदणी जास्त आहे. 18 ते 23 18 to 23 वर्ष वयोगटातील 35.8 लाख तरुणांनी या उच्च शिक्षणात प्रवेश घेतला. हे यश तमिळनाडूमधील उच्च शिक्षणाची सुधारित उपलब्धता, लैंगिक समावेशकता आणि मजबूत शैक्षणिक पायाभूत सुविधा दर्शवते. म्हणजे तमिळनाडू एज्युकेशनच्या सेक्टरमध्ये या कामामध्ये फरक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर क्रांती घडून आणते. आणि आता त्यांचे CM जे झाले थलापती विजय, ठीक आहे, सो ही इज ऑल्सो डुईंग द ग्रेट थिंग्स. ठीक आहे. आता त्यांनी जस्ट एक स्कीम आणलेली आहे की ज्या नुकत्याच जन्मलेल्या मुली असतील, ठीक आहे, ते त्यांना 2 ग्रॅम सोन्याची अंगठी दिली जाईल. ठीक आहे. सो ह्या गोष्टींमुळे काय होतं की ही हॅज नॅचरली बिकम द मामा ऑफ द ऑल बॉर्न ऑर अनबॉर्न गर्ल्स. याच्याने पॉवर्टी एलिमिनेशन, XYZ गोष्टी, सगळ्या गोष्टींना काय होणार आहे, तिथे त्यांना त्या स्टेटला मदत होणार आहे. आणि सेम दिस इज अप्लाइज टू द एज्युकेशन लेवल. आलं लक्षात? सो ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. पटकन आता हे तुम्हाला माहिती आहे, भारतीय वन्यजीव संस्था WWI 28वी बैठक कुठे आयोजित करण्यात आली, कोइंबतूर. बघा, कोइंबतूर येथे ती बैठक पार पडलेली आहे. कोण अध्यक्ष होतं, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव. आणि हा आराखडा पुढच्या
3 वर्षांसाठी राहणार आहे. ठीक आहे. सो एवढं फक्त लक्षात ठेवा. 28वी बैठक कुठे पार पडली. नेक्स्ट, भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील सायबर आणि महत्वपूर्ण तंत्रज्ञान सहकार्य उपक्रमाचे नाव काय आहे? क्वाड प्लस नाही, हा फक्त भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आहे पॅक्ट. ठीक आहे. पार्टनरशिप कोणाकोणामध्ये? पार्टनरशिप ऑफ ऑस्ट्रेलिया इंडिया ऑन सायबर सिक्युरिटी अँड क्रिटिकल टेक्नॉलॉजी. ठीक आहे. पॅक्स ऑस्ट्रेलिया भारत सायबर सिक्युरिटीवर ती आहे आधारित. ही 2020च्या सायबर सहकार्य करारावर काय व्यापक भागीदारी आधारित आहे आणि डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर काय करणार आहे त्याच्यावर ते जास्त भर देण्यात येणार आहे. डन. बघा आता पुढे, अस्त्र MK1. अस्त्र MK1 हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? एअर टू एअर BV रॅम. ठीक आहे. म्हणजे काय? बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल. अस्त्र मार्क 1 हे भारताचे पहिले स्वदेशी बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर क्षेपणास्त्र आहे. DRDOने विकसित केलेले आणि BDL ने उत्पादित केलेले हे त्याचा स्पीड किती आहे? मॅक 4.5. वेगाने 80 ते 110 किलोमीटर अंतरावरील हवाई लक्ष्यांवर मारा. म्हणजे एअर टू एअर हे बियॉन्ड व्हिज्युअल रेंज भारताचं पहिलं आहे आणि इंडियन मेड येते, म्हणजे भारत निर्मित पहिलं आहे. इंडोनेशियाला आपण काय केलं ते हे केलं, म्हणजे दिलं ते आपण. ओके. आणि हे क्षेपणास्त्र भारतीय हवाई दलाचे बघा आता दूर पल्ल्याचे हवाई लढाऊ क्षमता वाढवते आणि संरक्षण मजबूत करते. म्हणजे निर्यात केलेलं आपलं भारताचं पहिलं आपण मेड आहे, इंडियन मेड आहे, ते आपण इंडोनेशियाला दिलं. म्हणजे आत्मनिर्भर भारतच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल मानलं जातं. ठीक आहे. बघा, E-20 क्रायोजेनिक इंजिन कोणत्या प्रक्षेपण यानात वापरले जाते? BSSLV. ठीक आहे. देन PSLV, देन GSLV मॅक 2. हे आपण काय बघितलं? LVM-3 to LVM-7. LVM-7 असं पण आलं, जे आलं ते. ठीक आहे. दोघांपैकी जे ऑप्शन आलं. बघा, E-20 आपण स्वदेशी अप्पर स्टेज इंजिनची टेस्ट केलेली होती. ठीक आहे. कुठे? महेंद्रगिरी येथे. तर ते यशस्वी झाले आणि मग हे जे मॉड्यूल आहे, ठीक आहे, प्रक्षेपण, ठीक आहे, क्रायोजेनिक इंजिन E-20 ते चंद्रयान 2, चंद्रयान 3 आणि अनेक व्यावसायिक मोहिमांमध्ये वापरले गेले. इव्हन गगनयान मिशनची मानवी टेस्ट मध्ये पण ते यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे. ठीक आहे. बघा, बिनतांग आदिपूर्ण हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? इंडोनेशिया. आताच बघितलं, मोदी साहेबांना भेटला. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर हा पुरस्कार मिळवणारे ते दुसरे पंतप्रधान आहेत. ठीक आहे. वेगवेगळ्या पॅक्सवर आपण त्यांच्याबरोबर सह्या केलेल्या. पिंक सहेली स्मार्ट कार्ड ही योजना कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची? दिल्ली. कधी कुठे? 12 वर्षावरील मुली असतील किंवा महिला असतील आणि ट्रान्सजेंडर यांच्यासाठी. जर 1 ऑगस्ट पासून, तारीख पण लक्षात ठेवा, 1 ऑगस्ट 2026 पासून ह्या बस ज्या असतील, ठीक आहे, क्लस्टर बसेस मध्ये, तर हे कार्ड अनिवार्य आहे. दिस इज द कार्ड. त्याच्याशिवाय त्यांना प्रवास करता येणार नाही. आधीचं जे कागदी तिकीट होतं, कागद, ठीक आहे, गुलाबी रंगाचं, ठीक आहे, ते काय झालंय? रद्द झालंय. ते रद्द झालंय. ठीक आहे. बघा, 31 जुलै नंतर गुलाबी कागदी तिकिटे अवैध राहतील. बघा, 12 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना, तृतीयपंथी लोकांना. डन. PM सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी, PM सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी 890 दशलक्ष डॉलरच्या निधीला आंतरराष्ट्रीय संस्थेने मंजुरी दिली. वर्ल्ड बँकने दिलेले. आणि काय सांगितलं की सुमारे 17 लाख पेक्षा जास्त काय होतील? रोजगार निर्मिती होईल. आणि 2070चं आपलं जे झिरो एमिशन्स, ठीक आहे, झिरो कार्बन एमिशनचं टार्गेट आहे, ते पूर्ण करण्याला मदत करतील. आणि 2035 पर्यंत आपलं फॉसिल फ्युएल्स व्यतिरिक्त जी रिन्युएबल एनर्जी बनवायची, तयार करायची, निर्मिती करायची, त्याच्यासाठी ते महत्वाचा पाऊल असणार आहे. डन. ह्या योजनेअंतर्गत आपल्याला 1 कोटी घरांवर काय करायचंय? सोलर रूफटॉप बसवायचे. मग त्या गोष्टीला आपल्याला काय भेटणार आहे? स्पीड भेटणार आहे. सी वन लाइनर. बघा, ऑल इंडिया सेकंडरी हायर एज्युकेशनच्या 2023-24 नुसार उच्च शिक्षणामध्ये सर्वाधिक सकल नामांकन, ठीक आहे, एनरोलमेंट, ठीक आहे, ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणतात त्याला, ग्रॉस
एनरोलमेंट रेशो, ठीक आहे, असलेले कोणते राज्य आहे? तमिळनाडू. तमिळनाडूने काय केलेलं आहे? याच्यात पहिला क्रमांक मिळवलाय. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, किती घरांवर रूफटॉप सोलर बसवण्याचे लक्ष आहे? 1 कोटी. किती? 1 कोटी घर. पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी $890 मिलियन वित्त पोषण कोणत्या संस्थेने केले? वर्ल्ड बँक. ठीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाचा कोणता सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला? बितांग आदिपूर्ण. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील सायबर आणि महत्वपूर्ण तंत्रज्ञान उपक्रमाचे नाव काय? पॅक्स, पार्टनरशिप फॉर ऑस्ट्रेलिया इंडिया सायबर अँड क्रिटिकल टेक्नॉलॉजी. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया 28वी बैठक कुठे आयोजित करण्यात आली? कोइंबतूर. केंद्रीय राज्य वन अकादमी कोइंबतूर येथे. बघा, C-20 क्रायोजेनिक इंजिनची उड्डाण स्वीकृती चाचणी कोणत्या इस्रो केंद्रात करण्यात आली? बघा, इस्रोचं प्रॉपल्शन कॉम्प्लेक्स महेंद्रगिरी, तमिळनाडू. ठीक आहे. 1 ऑगस्ट 2026 पासून, बघा, 1 ऑगस्ट 2026 पासून दिल्लीमध्ये महिला आणि ट्रान्सजेंडर प्रवाशांच्या मोफत बस प्रवासासाठी कोणते कार्ड अनिवार्य असेल? पिंक सहेली कार्ड. पिंक सहेली कार्ड. बघा, 1 ऑगस्ट 2026 पासून, बघा, 1 ऑगस्ट 2026 पासून दिल्लीमध्ये महिला आणि ट्रान्सजेंडर प्रवाशांसाठी मोफत बस प्रवासासाठी कोणते कार्ड अनिवार्य असेल? पिंक सहेली कार्ड. CE-20 क्रायोजेनिक इंजिन कोणत्या भारतीय प्रक्षेपण वाहनासाठी विकसित करण्यात आलेले? LBM-3. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संरक्षण सहकारात कोणत्या स्वदेशी क्षेपणास्त्र पुरवठा झाले? अस्त्र MK1. भारत आणि इंडोनेशियाला काय काय पुरवठा केले? व्हेरी इम्पॉर्टंट. आजचे करंट अफेअर अत्यंत महत्वाचे आहेत. त्याच्यात तुम्हाला कसं समजलं असेल की सायन्स रिलेटेड न्यूज असतील, बाकीच्या इंटरनॅशनल न्यूज असेल, अत्यंत इम्पॉर्टंट. याच्यात वन लाइनर मध्ये कसाही क्वेश्चन येऊ देत, काही विचारू देत, तुम्हाला जमलं पाहिजे. ठीक आहे. याच्या पलीकडे जास्त काही येणार नाही. खूप जास्त करत बसण्यापेक्षा मग प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी होऊन जातो. खूप सारं वाचलं, काहीच लक्षात राहत नाही, कन्फ्युजन होतं. जेवढं होतं तेवढं एका दिवसात लक्षात ठेवायचा प्रयत्न करा आणि पुढे जात राहा. ठीक आहे. जर हा व्हिडिओ आवडला, तुमच्यापर्यंत कसा तरी पोहोचला, तर मेक शुअर करा की सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा आणि पुढे शेअर करा, जेणेकरून तो मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचेल. ऑन दिस नोट वी विल टेक अ पॉज. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर.